हॅलो फ्रेंड्स, वी आर बॅक. वेलकम टू चार्मिंग चेरी चॅनल. आज आहे संडे अँड फन डे. सो आज काहीतरी आमचा लाईट खायचा मूड होता नाश्त्याचा. अँड फ्रीजमध्ये मला दिसलं की सलाड कापून होते ठेवलेले. ॲक्च्युली मी काल टोस्ट सँडविच केलेलं आणि त्याचं काहीतरी जे रिमेन्स राहतं, काकडी, टोमॅटो, बीट, गाजर, तर म्हटलं त्याच्यापासूनच एक आपण झटपट रेसिपी बनवूया, जी की चेरीतलासुद्धा आवडते आणि आम्हाला पण. सो बेसिकली आपण जे सलाड आहे, जर तुमच्याकडे घरात काहीच भाज्या पण नसतील तर ऐनवेळी काय करायचं, अशी ही झटपट बनणारी 15 मिनटाची रेसिपी आहे. सो लेट्स बिगिन अँड जस्ट स्टे ट्यून्ड. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर ही नक्की ट्राय करून बघा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की मला सांगा. ओके, सो लेट्स बिगिन. तर इथे तुम्ही बघू शकता, फर्स्ट मी घेतलं आहे काकडी, विच इज गुड सोर्स ऑफ हायड्रेशन. सेकंड गाजर आणि बीट, जे आपल्या आय आणि स्किनसाठी चांगलं आहे. कांदा, जे आपल्या हार्टसाठी चांगला आहे. अँड टोमॅटो. सो याच्यापासून आपल्याला चांगले विटॅमिन्स आणि मिनरल्स भेटतात. इथे तुम्ही कुठलाही एक चाट मसाला यूज करू शकता, कुठल्याही ब्रँडचा. हे असे काही तुम्ही जस्ट फोडी करून घ्यायचे आहेत, गाजर, बीट, टोमॅटो, काकडीच्या. हे माझं लेफ्ट ओव्हर होतं सँडविचचं, म्हणून ते तसं दिसत आहे. आणि अगदी हे पराठे आपल्या हेल्थसाठी खूप पौष्टिक आहे. आपली मुलंही खाऊ शकतात, घरातलेही खाऊ शकतात. सो जस्ट आपल्याला हे खापा करून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे, एकदम बारीक करायचं आहे. तर मी आता हे पॉटमध्ये टाकलं आहे. तर चला मग चालू करूया मिक्सर, घेऊया फिरून बर्तन. इथे तुम्ही बघू शकता, असा हा सुरेख मरून किंवा कथ्था कलरचा रंग येईल. ॲक्च्युली ते बीटमुळे जास्त गाढा कलर येतो, बट खूप टेस्टी लागतात. आणि याच्यात तुम्हाला पाणी अजिबात ॲड नाही करायचे मिश्रणाच्या वेळी, बिकॉज काकडीला ऑलरेडी पाणी सुटतं जेव्हा आपण मिश्रण करू. तर आता हे आपण एका कोपरमध्ये म्हणजे परातीत काढून घेऊया. तर आपल्याला टाकायचे चवीनुसार थोडंसं मीठ. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला कणिक घ्यायची आहे. तर मी इथे गव्हाचं पीठ घेत आहे. तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला हे घ्यायचं आहे. माझ्याकडे हे मेजरमेंट आहे, तर ॲटमोस्ट मी हे बॅटरनुसार कणिक घेत आहे. तर त्यात आपण आता पोअर करूया हे वाटलेलं मिश्रण सलाडचं. यात तुम्ही ॲडिशनल तुम्हाला जर पाहिजे तर काही भाज्यासुद्धा वाटून घेऊ शकता, जसं की वाटाणा, कोबी. तर मी जस्ट हे प्रेफर करते, बिकॉज मुलं असंच खायला बघत नाही. तर हा एक गुड ऑप्शन असू शकतो. सेकंड, आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे चाट मसाला. थोडासा चाट मसाला टाकायचा आहे टेस्ट येण्यासाठी. थर्ड, आपले बेसिक मसाले ॲड करायचे. तर इथे मी घेत आहे हळद 1 चम्मच, धना पावडर 1 चम्मच. इथे मी थोडासा ओवा ॲड केला आहे, ते ऑप्शनल आहे, तुम्हाला करायचा तर स्किप करू शकता, बट मला आवडतो पराठ्यामध्ये. नंतर इथे तुम्ही वाटलेली मिरचीसुद्धा टाकू शकता किंवा तिखट. तर मी तिखट प्रेफर करते. तर ऑलरेडी बीट, गाजर, टोमॅटो हे गोड आहे, म्हणून थोडंसं मी तिखट जास्त ॲड करते. जास्त गोड नको वाटायला पराठा. चवीनुसार मीठ. यात तुम्ही बेसनही थोडं ॲड करू शकता, पण मी स्किप केलं आहे. आणि बस आता झटपट आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. यात बिलकुल पाणी ॲड नाही करायचं आहे, कारण की ऑटोमॅटिकली ते पाणी सुटणार आहे त्याला. थोडंसं जर तुम्हाला ओलसर वाटत असेल तर तुम्ही कणिक ॲड करू शकता. इथे हे ऑप्शनल आहे, मी इथे तीळ ॲड केले आहे, बट तुम्ही ट्राय करून बघा, याने टेस्ट अजून थोडीशी वाढते. तर असं काहीतरी बॅटर आपल्याला दिसेल. याला आपल्याला 10 मिनटं रेस्ट करून द्यायचं आहे. आणि साधारणतः एवढ्या गोळ्याचे करायचे आहे, खूप पातळी नाही लाटायचे. तर असा हा साधारणतः गोळा मी घेतला आहे, मीडियम साईजचा. आणि आता आपण हा पराठा लाटणार आहोत. तर असा काही एवढ्या साईजचा पराठा बनला आहे. तुम्ही याच्यावरती तेल किंवा तूप लावू शकता, तर मी तेल प्रेफर करते. आणि खूप जास्त मोठा नाही करायचा आहे, नाहीतर तो खाली चिटकू शकतो किंवा फाटू शकतो पराठा.
तर हा मी टाकला आहे मस्त तव्यावर. इथे घेऊया आपण तेल. चेरीजसाठी मी घीचे पराठे वर करते 1-2 आणि बाकी तेलाचे. ह्याला खूप वेळा पलटी नाही मारायचं आहे, जस्ट 3 वेळा पलटी करायचं आहे. खूप वेळा केला तर ते कडक होण्याची शक्यता आहे. इथे तुम्ही बघू शकता सुरेख रंग आला आहे. मध्यम आचेवर ह्याला भाजायचं आहे, जास्त फास्ट केलं तर जळण्याची शक्यता आहे. असं मस्त ह्याला सगळीकडून भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता यमी मस्त सुगंध आला आहे. अगदी 15 मिनटात बनणारी ही रेसिपी आहे. असेच अजून व्हिडिओ बघायला चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल मी व्हिडिओ अपलोड करताच. हा बघा मस्त असा आपला पराठा बनून रेडी झाला आहे. सो नक्की ट्राय करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा तुम्हाला हा कसा वाटला. सो टिल देन बाय, सी यू सून.